हाय फ्रेंड्स अँड वन्स अगेन वेलकम बॅक टू स्पीक इंग्लिश विथ तन्मय. आजच्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे फ्रेझल वर्ब्स. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 20 पेक्षा जास्त असे एव्हरीडे लाईफमध्ये वापरले जाणारे जे काही फ्रेझल वर्ब्स असतात ते मी तुम्हाला शिकवणार आहे. तुम्हाला जर एव्हरीडे लाईफमध्ये बोरिंग इंग्लिश वगैरे वापरायचं नसेल तर तुम्ही या फ्रेझल वर्ब्सचा वापर करू शकता, जेणेकरून असं दिसतं की आपल्याला इंग्लिश बऱ्यापैकी येतं आणि इंग्लिश बोलण्याचा एक वेगळा कॉन्फिडन्ससुद्धा आपल्यामध्ये येतो. आणि ऑलरेडी आपल्या चॅनलवर फ्रेझल वर्ब्सशी रिलेटेड काही व्हिडिओज ऑलरेडी आलेले आहेत. तुम्हाला जर अजूनही फ्रेझल वर्ब्सचे इतर व्हिडिओ बघायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि इकडे वर आय बटनवर तुम्ही लिंक बघू शकता. फ्रेझल वर्ब्सची एक प्लेलिस्ट आहे, त्याच्या अंडर तुम्हाला सगळे फ्रेझल वर्ब्सचे व्हिडिओ दिसतील. त्यामुळे हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर इतरही फ्रेझल वर्ब्सचे व्हिडिओ बघायला विसरू नका. आपण आता बघूया आपला सगळ्यात फर्स्ट फ्रेझल वर्ब जो आहे तो आहे कमिंग ओव्हर. कमिंग ओव्हरचं मिनिंग आहे विजिटिंग समवन ॲट देअर लोकेशन, म्हणजे एका थोड्या पिरियड ऑफ टाईमसाठी एखाद्याच्या घरी व्हिजिट करणं किंवा एखाद्याला घरी बोलवणं. आपण उदाहरणार्थ बघूया. आर यू कमिंग टू माय प्लेस टू नाईट? आर यू कमिंग टू माय प्लेस टू नाईट? तू माझ्या घरी आज येणार आहेस का? तू माझ्या घरी आज येणार आहेस का? येणार आहेस का म्हणजे कमिंग ओव्हर, विजिटिंग समवन ॲट देअर लोकेशन फॉर अ शॉर्टर पिरियड ऑफ टाईम. सेकंड आहे कम इन. सेकंड आहे कम इन म्हणजे काय तर इन्व्हायटिंग समवन टू एंटर अ प्लेस. इन्व्हायटिंग समवन टू एंटर अ प्लेस म्हणजे आपण समोरच्याला सांगतोय कम इन. समोरचा विचारतोय मी आत येऊ का, तेव्हा तुम्ही त्याला म्हणता कम इन. जसं की द डोर्स अनलॉक्ड, कम ऑन इन. द डोर्स अनलॉक्ड, कम ऑन इन म्हणजे आत या. इधर तुम्ही कम इन म्हणू शकता किंवा एकदम तुमची मैत्री वगैरे असेल, इनफॉर्मली तुम्ही बोलत असाल तर कम ऑन इन. थर्ड वन आहे टर्निंग अप. थर्ड वन आहे टर्निंग अप. सो टर्निंग अप म्हणजे एखाद्याच्या घरी जाणं, एखाद्या जागेवर जाणं अनएक्सपेक्टेडली. अनएक्सपेक्टेडली एखाद्याला भेटणं म्हणजे टर्निंग अप. एक्झाम्पल बघूया. आय डिडंट एक्सपेक्ट टू सी यू हिअर, यू जस्ट टर्न्ड अप आउट ऑफ नोवेअर. म्हणजे तू मला इथे भेटशील हे मी तर एक्सपेक्टच केलं नव्हतं. अचानक यू टर्न्ड अप म्हणजे तू एकदमच माझ्या समोर आलास. यू जस्ट टर्न्ड अप आउट ऑफ नोवेअर. फोर्थ वन आहे मूव्ड इन. फोर्थ वन आहे मूव्ड इन. मूव्ड इन म्हणजे काय टू सेटल इन अ न्यू रेसिडेन्स म्हणजे एका नवीन घरात जाऊन सेटल होणं. बघा, वी हॅव फायनली मूव्ड into our new house. We have finally moved into our new house म्हणजे आम्ही आमच्या नवीन घरात शिफ्ट झालो, आम्ही मूव्ह इन झालो. नेक्स्ट आहे फिट इन. नेक्स्ट आहे फिट इन म्हणजे टू बी ॲक्सेप्टेड or to belong in a particular group or environment. To be accepted or to belong in a particular group म्हणजे एका ग्रुपमध्ये किंवा एका एन्व्हायरमेंटमध्ये फिट होणं, एका एन्व्हायरमेंटमध्ये एका ग्रुपमध्ये ॲक्सेप्ट होणं, बिलॉंग करणं. आपण त्या ग्रुपला बिलॉंग करतोय. एक्झाम्पल, इट टूक सम टाईम बट इव्हेंच्युअली आय वॉज एबल टू फिट इन ॲट माय न्यू जॉब. इट टूक सम टाईम, थोडासा वेळ लागला पण हळूहळू मी माझ्या नवीन जॉबमध्ये सेटल झाले, फिट इन झाले. नेक्स्ट आहे ग्रीव अप. नेक्स्ट आहे ग्रीव अप म्हणजे टू मॅच्युअर अँड डेव्हलप फ्रॉम चाइल्डहूड टू अडल्टहूड. म्हणजेच लहानपणापासून ज्या जागेवर आपण राहतोय तिथे लहानाचं मोठं होणं म्हणजे टू ग्रो अप, दॅट इज ग्रीव अप. ग्रीव अप पास्टमध्ये आहे. ओके. I grew up in a small town surrounded by nature. I grew up in a small town म्हणजे एका स्मॉल टाउनमध्ये मी लहानाची मोठी झाले, सराउंडेड बाय नेचर. नेक्स्ट आहे स्टिक टू इट. आणि स्टिक टू इटचा अर्थ आहे टू पर्सिस्ट ऑर कंटिन्यू विथ अ टास्क ऑर अ प्लॅन डिस्पाईट डिफिकल्टीज. म्हणजे कितीही डिफिकल्टीज असो, तुम्ही जो एखादा प्लॅन केला, एखादा टास्क जे तुम्हाला कंप्लीट करायचं आहे ते तुम्ही कंटिन्यू करताय. यू स्टिक टू इट, यू रिमेन कन्सिस्टंट. ओके. I know it's tough, but if you stick to it, you will eventually reach your goals. तुम्ही तुमच्या गोल्सपर्यंत पोचाल जर तुम्ही कन्सिस्टंट राहाल, कितीही अडचणी आल्या तरी, कितीही तो टास्क टफ असला तरी.
नेक्स्ट आहे पुट ऑन. पुट ऑनचा मिनिंग आहे टू वेअर समथिंग, दॅट इज क्लोथ्स, ॲक्सेसरीज किंवा मेकअप. बघा, इट्स कोल्ड आउटसाइड, मेक शुअर टू पुट ऑन युअर जॅकेट. मेक शुअर यू वेअर युअर जॅकेट, नो, मेक शुअर यू पुट ऑन युअर जॅकेट. त्याचप्रमाणे नेक्स्ट आहे वे मी डाऊन. वे मी डाऊन म्हणजे टू बर्डन ऑर ऑप्रेस समवन विथ हेवी रिस्पॉन्सिबिलिटीज ऑर इमोशन्स. ओके, वे मी डाऊन म्हणजे टू फील टायर्ड अँड हेवी, म्हणजे जेव्हा आपल्याला खूप एक्झॉस्टिंग फील होतं, खूप टायर्ड फील होतं, एक असं वेगळ्या प्रकारचं जेव्हा आपल्याला बर्डन येतं ज्याच्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो, दॅट इज टू वे डाऊन. बघा, आपण एक्झाम्पलद्वारे समजण्याचा प्रयत्न करूया. द स्ट्रेस ऑफ वर्क अँड फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज रिअली वेज मी डाऊन समटाईम्स. म्हणजे वर्कचा जो स्ट्रेस आहे, त्याच्यानंतर फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे जो काही स्ट्रेस येतो त्याच्यामुळे ना मला खूप थकवा जाणवतो. त्यामुळे इथे मी टायर्ड हा शब्द वापरला आहे का? नाही. मी काय वापरला आहे? फ्रेझल वर्ब, इट रिअली वेज मी डाऊन. इट रिअली वेज मी डाऊन समटाईम्स म्हणजे या गोष्टींमुळे ना कधी कधी खूप मला बर्डन येतो आणि मला खूप असा थकवा होतो. नेक्स्ट आहे स्क्रोल डाऊन. स्क्रोल डाऊन आपल्या मोबाईल फोनवर जेव्हा आपण असं असं करतो, काही एखादा ब्लॉग वगैरे वाचतोय, फोटोज बघतोय, दॅट मीन्स यू स्क्रोल डाऊन. ओके, सो स्क्रोल डाऊनचा अर्थ आहे टू मूव्ह फर्दर डाऊन ऑन अ डिजिटल स्क्रीन टू व्ह्यू मोर कॉन्टेंट. ओके, टू सी मोर इन्फॉर्मेशन जस्ट स्क्रोल डाऊन ऑन द वेब पेज. स्क्रोल डाऊन म्हणजे या प्रकारे आपण स्क्रोल डाऊन करतो आणि जो पेज आहे तो आपण वाचतो इंटरनेटवर. नेक्स्ट आहे स्टे अवे. स्टे अवे म्हणजे टू अवॉइड बिंग नियर समवन ऑर समथिंग. टू अवॉइड बिंग नियर समवन ऑर समथिंग. एक्झाम्पल, there's a dog in the yard, so we should stay away until its owner comes back. Stay away म्हणजे लांब राहणं. Stay away म्हणजे लांब राहणं. नेक्स्ट आहे रिफ्लेक्ट ऑन. नेक्स्ट आहे रिफ्लेक्ट ऑन. सो रिफ्लेक्ट ऑन म्हणजे एक्झॅक्टली काय? टू थिंक डीपली ऑर कन्सिडर समथिंग केअरफुली, म्हणजे एकदम डीपली विचार करणं. बघा, आफ्टर द मीटिंग आय टूक सम टाईम टू रिफ्लेक्ट ऑन वॉट वॉज डिस्कस्ड. आफ्टर द मीटिंग नंतर आय टूक सम टाईम टू रिफ्लेक्ट ऑन वॉट वॉज डिस्कस्ड म्हणजे मीटिंगमध्ये जे काही डिस्कस झालं ते मी मीटिंग नंतर शांतपणे बसले आणि त्या गोष्टीचा डीपली विचार केला. आय टूक सम टाईम टू रिफ्लेक्ट ऑन वॉट वॉज डिस्कस्ड. नेक्स्ट आहे स्पिल द बीन्स. स्पिल द बीन्स म्हणजे काय? टू रिव्हील अ सिक्रेट ऑर कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. स्पिल द बीन्स म्हणजे टू रिव्हील अ सिक्रेट ऑर कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. I can't believe you spilled the beans about the surprise party. सरप्राईज पार्टीबद्दल तू जे काही सिक्रेट आहे ते तू ओपन अप केलं आहेस. आय कांट बिलीव्ह यू स्पिल्ड द बीन्स अबाउट द सरप्राईज पार्टी. नेक्स्ट आहे टू बर्न युअर सेल्फ आउट. टू बर्न युअर सेल्फ आउट म्हणजे टू एक्झॉस्ट वन सेल्फ फिजिकली, म्हणजे फिजिकली एक्झॉस्ट होणं, फिजिकली थकणं, और मेंटली ड्यू टू ओव्हरवर्क और स्ट्रेस. एक तर फिजिकली थकणं जेव्हा आपण खूप एक्सरसाइज करतो त्याच्यामुळे आपल्याला खूप थकवा येतो, किंवा मग आपल्याला मेंटल स्ट्रेससुद्धा येऊ शकतो, मेंटलीसुद्धा आपण थकू शकतो. कशामुळे? कामाच्या स्ट्रेसबद्दल, ओव्हरवर्कमुळे. बघा, वर्किंग 80 hours अ वीक विल बर्न यू आउट इव्हेंच्युअली. म्हणजे एका वीकमध्ये जर तुम्ही 80 hours काम केलं ना तर यू विल बर्न युअर सेल्फ आउट, म्हणजे तुम्हाला खूप जास्त थकवा होईल, फिजिकलीसुद्धा आणि मेंटलीसुद्धा. नेक्स्ट आहे गोईंग ऑन. नेक्स्ट आहे गोईंग ऑन. हा खूप सिम्पल फ्रेझल वर्ब आहे. गोईंग ऑन म्हणजे हॅपनिंग, लाईक व्हॉट्स गोईंग ऑन म्हणजे व्हॉट्स हॅपनिंग. व्हॉट्स हॅपनिंगच्या ऐवजी आपण बोलू शकतो हे व्हॉट्स गोईंग ऑन. नेक्स्ट आहे टू होल्ड बॅक. नेक्स्ट आहे टू होल्ड बॅक म्हणजे टू रिस्ट्रेन वन सेल्फ फ्रॉम डुईंग ऑर सेईंग समथिंग. म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट करण्यापासून थांबवणं किंवा बोलण्यापासून थांबवणं. बघा, शी हॅड टू होल्ड बॅक टीयर्स ॲज शी लिसन्ड टू द सॅड न्यूज. शी हॅड टू होल्ड बॅक टीयर्स म्हणजे तिला तिचं रडणं जे आहे ना ते आवरावं लागलं, थांबावं लागलं, ॲज शी लिसन्ड टू द सॅड न्यूज.
नेक्स्ट आहे टू मेस अप. नेक्स्ट आहे मेस अप म्हणजे टू मेक अ मिस्टेक ऑर डू समथिंग इनकरेक्टली, म्हणजे काहीतरी गडबड करणे. टू मेक अ मिस्टेक, टू ruin समथिंग, टू स्पॉइल समथिंग. I really messed up the presentation by forgetting the main points. I really messed up the presentation. What do you mean by I really messed up the presentation? म्हणजे मी ना काहीतरी चुका केल्या त्या प्रेझेंटेशनमध्ये बाय फॉरगेटिंग द मेन पॉईंट्स. मेन पॉईंट्स मी त्या प्रेझेंटेशनमध्ये ॲडच केले नाही, त्याच्यामुळे एक खूप मोठी चूक झाली माझ्याकडनं. आय मेस्ड इट. सो मेस अप म्हणजे टू मेक अ मिस्टेक ऑर डू समथिंग इनकरेक्टली. नेक्स्ट आहे टू कट डाऊन. नेक्स्ट आहे टू कट डाऊन. इट्स नॉट लिटरली टू कट डाऊन. टू कट डाऊन म्हणजे टू रिड्यूस द अमाऊंट ऑफ समथिंग. एखाद्या गोष्टीची अमाऊंट जी आहे ना ती कमी करणे. लाईक आय नीड टू कट डाऊन ऑन स्वीट्स इफ आय वॉन्ट टू लूज वेट. मला जर माझं वजन कमी करायचं असेल तर मला स्वीट्स जे आहेत ना ते कमी करावे लागेल. त्याचं खाण्याचं जे प्रपोर्शन आहे, जी अमाऊंट आहे ती मला कमी करावी लागेल. मीन्स आय नीड टू कट डाऊन ऑन स्वीट्स इफ आय वॉन्ट टू लूज वेट. नेक्स्ट आहे रन इन टू. नेक्स्ट आहे रन इन टू आणि रन इन टू म्हणजे टू अनएक्सपेक्टेडली मीट समवन ऑर समथिंग ऑफन बाय चान्स. म्हणजे अचानक जेव्हा आपण कोणाला तरी भेटतो, दॅट मीन्स यू रन इन टू दॅट पर्सन. लाईक फॉर एक्झाम्पल, आय रॅन इन टू माय ओल्ड फ्रेंड ॲट द ग्रोसरी स्टोर यस्टरडे. आय रॅन इन टू माय ओल्ड फ्रेंड ॲट द ग्रोसरी स्टोर यस्टरडे. म्हणजेच काल त्या किराणाच्या दुकानात मला माझा एक जुनं मित्र अचानक भेटला, अनएक्सपेक्टेडली भेटला. मीन्स आय रॅन इन टू माय ओल्ड फ्रेंड. किंवा आय मेट माय ओल्ड फ्रेंड सुद्धा तुम्ही बोलू शकता. पण जेव्हा तुम्ही पर्टिक्युलर फ्रेझल वर्ब वापरता, आय रॅन इन टू माय ओल्ड फ्रेंड म्हणजे अचानक अनएक्सपेक्टेडली माझ्यासमोर माझा जुना मित्र आला. आणि आपला लास्ट फ्रेझल वर्ब आहे दॅट इज रन आउट ऑफ. रन आउट ऑफ म्हणजे टू यूज ऑल ऑफ समथिंग सो दॅट देअर इज नन लेफ्ट. रन आउट ऑफ म्हणजे एखादी पर्टिक्युलर गोष्ट जी आहे ती सगळी संपणं. जसं की We ran out of milk, so I couldn't have cereal for breakfast. We ran out of milk म्हणजे आपल्याकडचं दूध जे आहे ना ते संपलं आहे. दूध जे आहे ते संपलं आहे. किंवा डाळ संपली आहे, तांदूळ संपले आहेत, ब्रेड संपलं आहे, अंडी संपली आहेत. त्यावेळेस तुम्ही काय बोलू शकता? We ran out of milk, we ran out of bread, we ran out of rice. सो हे होते फ्रेझल वर्ब्स जे आपण आपल्या एव्हरीडे लाईफमध्ये सहजपणे वापरू शकतो. आणि तुम्ही जर माझे इतर व्हिडिओज अजूनही चेकआउट केले नसतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि इकडे वर आय बटनवर तुम्हाला सगळ्या व्हिडिओजची लिंक मिळेल. त्यामुळे हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर इतरही व्हिडिओज बघायला विसरू नका. जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला म्हणाले की फ्रेझल वर्ब्सशी रिलेटेड आपल्या चॅनलवर अजून व्हिडिओज आहेत. जसं की एक हा वाला व्हिडिओ आहे आणि एक हा वाला व्हिडिओ आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही हे 2 फ्रेझल वर्ब्सचे जे व्हिडिओज आहेत ना हे सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. आणि आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.